तुझ्यामुळे माझं वायरिंग बिघडले. तू मोहन सरांशी बोलायची ना, नाही आवडायचं मला. तुझ्याबद्दल पॉझिटिव्ह झालं तुम्ही म्हणून चिडत होतो तुझ्यावरलं. ते तुझा भास व्हायचा मला सतत माझ्याबरोबर तू हाय अशी जाणीव होती मला. लते, आपण खरंच लग्न नको मोडूया, कारण तू माझी जन्मोजन्मीची साथीदार आहे आणि रिअलाइज झालंय मला. आई म्हणते ते खरंय, तुझ्या इतकी बेस्ट पोरगी देवा घेऊन हुडकली तरी सापडणार नाही, हे मला तुला सांगायचंय लते. पण तू समोर आली ना की मला काही बोलताच येत नाही ना. खरं तर मनातल्या भावना बोलून दाखवायला नाही आवडत मला, पण मला बोलावंसं तर वाटतं तुझ्याशी. कारण तू फक्त बायको नाही आहे ना, माझी मैत्रीण आहे, माझा बॅकबोन आहे तू, माझा फिटनेस आहेस, माझी प्रेरणा आहे तू. ते काय बोलू अजून तुझ्याबद्दल. प्राण आहेस तू माझा. तुझ्याशिवाय आता मला आपलं आयुष्य इमॅजिनच नाही करता येत. खरं तर सगळ्यात जगासमोर गुडघे टेकून मला तुला सांगायचं होतं की माझं प्रेम आहे तुझ्यावर. तू हवी आहे मला, नको जाऊ माझ्या आयुष्यात ना तू. आय लव्ह यू लतिका. तुझा त्याला बाहेर पडायचं इथून. पण दादा डॉक्टर सांगतील तेव्हाच ना. बघू आता डॉक्टर काय म्हणते. दादा, डॉक्टरांनी याला डिस्चार्ज दिला तर काय तो येईल का घरी? म्हणजे ते ढाल घेतल्याशिवाय घरचा उमरा ओलांडणार नाही म्हणला होता ना तो. मग डिस्चार्ज मिळवाया काय काय करणार हा? म्हणजे डॉक्टर म्हणले की तो बरा आहे, काळजी करण्यासारखं काही नाहीये, म्हणजे तो चालू शकतोय, पण धावता नाही यायचं त्याला. जखम वल्ली आहे ना त्याची, सुकलेली नाही अजून. आणि डॉक्टर असं बी म्हणले की बा घरी जर तुम्ही व्यवस्थित काळजी घेऊ शकणार असाल तरच डिस्चार्ज देणार. डिस्चार्ज? हा ना. अबे काय करू राहिला तू? जाण्याची तयारी. कुठं? घरी. कोणाच्या? विक्याच्या. असं नको करू ना रे आब्या, आपण काय वाटल. म्हणजे तू घरी चल आपले. डाल घेतल्याशिवाय कसं येणार मी? त्याला काय होतं? बोललो ते बोललो दादा, डाल घेतल्याशिवाय घरी येणार नाही मी. ओरडून झालं, चिडून झालं, हातापाया पडून झाल्या लेकराच्या, पण कशाचाच काही फरक पडत नाही त्याला. मग आता येच काय करावं दुसरं? हे कळायला नको शत्रूला. शत्रू? तात्पुरते. कोण शत्रू? म्हणजे पहिला मोठा शत्रू आहे आणि दुसरा आशू, कारण तो मुख्यमंत्री आहे त्यांच्या टीमचा, आणि तिसरी तुमची लेख सेनापती आहे ती. मैदानात उतरती ती. नाही हो, लती समंजस आहे, तिला आपल्या गटात सामील करून घेऊयात ना. मलाही तसंच वाटत. लतीला आपल्या बाजून वळवायला पाहिजे. ठरवू दे. नाही म्हणजे कसं आहे, ती जर आपल्या बाजूला आली ना तर मग थोरले आपोआप येतील ना आपल्याकडे. तशी बी माणसांची गरज आहेच की आपल्याला. पण तरी बी काही सांगायचं नाही बरं डिस्चार्ज बिस्चार्जचं त्या दोघांना. कसं आहे, माझा विश्वासच नाही आहे एवढा सुद्धा दोघांवर. लगेच जाऊन सांगतील अभ्याला. हे बाकी खरं आहे. नाही, आणि लतीला खोटं बोलणं नाही जमणार. अहो म्हणूनच तर, म्हणजे तुम्ही घरी सांगा पण लतीला काही सांगू नका. कसं आहे, नाही म्हणलं तरी लतीचा सपोर्ट आहेच ना आभ्याला. म्हणून मी तिला सांगितलं हिथं यायचं नाही आणि आभ्याला भेटायचं बी नाही. काय खरं बोलण्याच्या नादात उगा आपलं काही बोलता बोलता बोलूनच गेली तर काय करावं. मग तर आभ्या कोणाचंच ऐकत नसतोय. हॅलो सर. लतिका, तू माझा फोन का कट केला? सर, हे फोन का कट केला तू माझा? तुम्ही दिसलात ना मला. मग काय झालं? मग काय झालं? बॉस आहे ना मी तुझा. सॉरी सर.
ठीक आहे. आणि थँक्यू बरं का. थँक्यू. कशाबद्दल? वाचवलं तुम्ही मला. त्याच्यासाठी तर जन्म झालाय ना माझा. म्हणजे कशातून वाचवलं मी? धर्मसंकटातून. कुठल्या? ते नंतर सांगते, आता काम आहे. बाय सर. थँक्यू. थँक्यू बोलली. बाबा मला थँक्यू बोलली ती. पहिल्यांदा बोलली मला. अभ्या, अरे यामध्ये तुझंच हित आहे पोरा. तुम्ही बी आता हा मग. आणि या टायमाला मी आप्पाच्या बाजूने आहे. अरे यामध्येच तुझं आणि माझ्या लेकीचं दोघांचं बी हित आहे. ठीक आहे. ठीक आहे. चिडला नाही? नाही चिडायचं आहे पण काम नाही आता. थकलो मी समजावून. हा तरी मी म्हणलंच की हा चिडला कसा नाही. मला नॉर्मल वाटण्यासाठी चिडावं लागणार आहे. आई आपण तर लगेच संशय येईल नाही तर. आता औषधामुळे येतो. आपण कधी येत नाही एवढा घाम तुला. हा ते बदलून दिली ना औषधं आता. मग तू सांगितलं का डॉक्टरला? काय? हेच की एवढा घाम येऊ लागला ते. नाही काय गरज नाही. हाय का आता गरज कशी नाही मी सांगते ना. काय कमी जास्त असेल तर आपल्याला कळायला पाहिजे. आलेच मी. आई अच्छा बाई. जखम अजून वली आहे. काही नाही होणार ते. अभ्या आता एवढ्या फालतू करण्यासाठी मी नाही थांबू शकत. या डॉक्टर साहेब. दादा शू शू. या एकदा बघून या बरं. काय म्हणताय? बरं वाटतंय? हा एकदम. आणि हा असा घाम केव्हापासून येतोय? हे उन्हामुळं आला असेल. उकाडा वाढलाय ना सध्या. हा ना मला बी येतोय का? पांघरून घेऊन झोपलो होतो ना मी. ठीक आहे, बघूया आपण. सगळं चेक करतो मी. मॅडम त्या गोळ्या द्या माझ्याकडं. मी देते त्याला. द्या. थँक्यू. हॅलो ना पब्ले. देवाला हात जोडणार नाही म्हणले आणि एक बी देव नाही सोडला पाया पडायचा. मला सण बी नव्हता करायचा. तुमचा आणि लतीचा ऐकून केला ना सण घरात. मग जोवर तो शर्यतीचा दिवस उलटून जात नाही ना तोवर जीवाची तगमग थांबायची नाही. चला. आता कुठं? हाय का आता आव चौकातला मारुती राय राहिलंय की. का बरं रे? शर्यतीची जान हॉस्पिटलमध्ये आहे ना. यावर्षी ना अभिदादा जिंकायला पाहिजे होता राव. काय राव तुम्ही नाही का दौलतला पाहता? दरवर्षी तोच पळतो ना दौलत. काय बोललो तू? 3, 2, 1 गो. अरे हळू. एवढी आती घाई नको करू. ते बारीक मैदान नाही. आधी डोक्यात नाही आलं माया. नाही तर इथंच पळालो असतो रोज. डोकं वापरतो कुठं तू? तुला तर नुसती चिडचिड करता येते. बघ बायको आली आणि तिने डोकं वापरलं बघ. मला आत्ता कळलं संसाराचा गाडा ओढायला दोघं का लागतात ते. म्हणजे एकाचं डोकं बंद झालं ना की दुसरं डोकं चालवतं.
त्यामुळे ना गाडा थांबत नाही, रॅटलाच जातो. ऐ बायकोचं कौतुक करतो तर काय बघू राहिलं रे याकडं? पळ जरा पळ.